नार्वेकर राजधानी चांगलं आरोग्य व्हावं. आरटीसी महायुतीची नार्वेकर राजधानी माहित नाही दौऱ्यावरच आहे. बाकी कोण भेट नाही. लवकरात लवकर बरी होईल अशी आई तुळजाभवानीच्या सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व नेते संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी फिरत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेब सुद्धा महायुतीचा जे सर्व उमेदवार आहेत किंवा महायुतीला निवडून आणण्याकरता ते सुद्धा संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी फिरणार आहेत. आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून 13 जानेवारी रोजी सकाळी धाराशिव उस्मानाबादला येणार आहेत. त्यानंतर दुपारी परभणीमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. आणि मराठवाड्यातले 2 लोकसभा मतदारसंघामध्ये ते त्या ठिकाणी मेळावा आणि कार्यकर्त्याशी संवाद त्या ठिकाणी साधणार आहे. आणि म्हणून दादांचं आणि धाराशिव उस्मानाबादांचं एक अतूट नातं आहे. आणि दादावर प्रेम करणारे प्रचंड मोठी जनता कार्यकर्ते प्रेमी ह्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आज महेंद्र काका दुर्गुडे काका सुरेशदाजी बिराजदार तावडेजी इथल्या सर्व प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी त्यांच्या पूर्वतयारीसाठी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दादांचं भव्य दिव्य स्वागत करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि 13 तारखेला खूप मोठा चांगला मेळावा होईल असा विश्वास मला त्या ठिकाणी आहे. आणि मी आपल्या माध्यमातून मराठवाड्यामधल्या आटी सीट हे महायुती जिंकेल असा विश्वास हा राज्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी मी व्यक्त करतो. लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजप प्रयत्न करते, आपला देखील पक्ष आहे. ह्या कसा तिढा सुटणार आहे नेमकं जागेच्या बघा, महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही महायुती म्हणून लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही समोर त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मी मराठवाड्यातला एक कार्यकर्ता आहे. आणि अजितदादा पवार साहेबांनी मला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आटीच्या 8 जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी महायुतीचा आम्ही त्या ठिकाणी प्रचार करतोय. आणि महायुतीच्या 8 जागा आम्ही त्या नेतृत्वाला आम्ही जिंकून त्या ठिकाणी देणार आहोत. आपला उमेदवार फायनल असणार का? आमचा उमेदवार महायुतीचा उमेदवार असणार आहे. धन्यवाद.